नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बँक भरती परीक्षांची तयारी करत असताना आपण ऑलमोस्ट सगळ्याच परीक्षा ह्या एनी ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेचा पदवीधर या एलिजिबिलिटी क्रायटेरियावर देत असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला अशाच एका ऍडच्या संदर्भात माहिती द्यायची होती की ज्यामध्ये आपल्याला कोणत्याही शाखेचे जरी आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल आणि आपला जो ऍडिशनल काही क्रायटेरिया जे मला पुढे व्हिडिओमध्ये सांगायचे ते आपल्या सोबत जर असतील तर आपल्याला नवीन एक क्लरिकल पदाची ऍड आलेली आहे. त्या नोटिफिकेशनला आपल्याला फॉर्म अप्लाय करता येईल. ती म्हणजे आपल्याला नुकतीच जाहिरात जी आलेली आहे ती बॉम्बे हायकोर्टमध्ये क्लरिकल पदाची जाहिरात आहे. इथं हायकोर्ट ऑफ बॉम्बेच्या अंडर आपल्याला 3 वेगळ्या हायकोर्ट ऑफ बॉम्बे, हायकोर्ट त्यांचं बेंच ॲट नागपूर अँड बेंच ॲट औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या 3 वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी क्लरिकल पदाची ऍड आलेली आहे. यामध्ये महत्वाच्या ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या बघायच्याच आहेत. पण सोबत याला सिलेक्शन प्रोसिजर काय आहे, सिलेबस काय आहे किंवा आपल्याला बँकिंगची तयारी करत असताना काही सोबतच तयारी याची होऊ शकते का किंवा मग ऍडिशनल काही अभ्यास करावा लागतो का, या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायच्या. सगळ्यात महत्वाचं आपल्याला बॉम्बे हायकोर्ट मध्ये क्लरिकल पदाच्या 830 जागा, त्यानंतर बॉम्बे हायकोर्टच्या अंतर्गत येणारं नागपूर बेंच जे असेल त्या नागपूर बेंचच्या अंडर टोटल 166 जागा आणि औरंगाबाद बेंच जे आहे त्यांच्या टोटल 336 जागा, या टोटल क्लरिकल पदाच्या जागा यांची जाहिरात आलेली आहे. याच्या पुढच्याही डिटेल पीडीएफ मधल्या आपल्याला बघायच्याच आहेत, पण सोबत मी काही इन्फॉर्मेशन ज्या महत्वाच्या आहेत त्या इथं लिहून घेतलेल्या आहेत त्या आधी आपण बघून घेऊया. सांगितल्याप्रमाणे पोस्ट कोणती आहे तर क्लरिकल पदाची आहे जी औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगर टोटल 336 जागा, त्यानंतर नागपूर बेंचच्या 166 जागा आणि बॉम्बे हायकोर्टमध्ये 830 क्लरिकल पदाच्या या जागा आहेत. बरं, याच्यासाठी एज क्रायटेरिया काय आहे तर जनरल कॅटेगरीसाठी याचा एज क्रायटेरिया आहे 18 ते 38 वर्ष आणि एससी एसटी आणि अदर कॅन्डिडेटसाठी याला एज रिलॅक्सेशन असल्यामुळे 18 ते 43 वयापर्यंत हे फॉर्म आपण अप्लाय करू शकता. याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो दिलेला आहे तो आहे डिग्री ऑफ एनी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. जर लॉ मधून डिग्री झाली असेल तर आपल्याला प्रिफरन्स देण्यात येईल. पण एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी इथं चालून जातो. आणि ऍडिशनल म्हणजेच आपल्याला इथं टायपिंग सर्टिफिकेट जे असेल ते इंग्लिश, टायपिंग सर्टिफिकेट ऑफ इंग्लिश ज्याच्यामध्ये 40 WPM चा आपल्याला तो क्रायटेरिया दिलेला आहे. हे जर टायपिंग सर्टिफिकेटची एक ऍडिशनल अट जर आपली पूर्ण होत असेल तर बिलकुल बाकी सगळ्या क्लरिकल एक्झाम सारखंच ही एक्झाम आपल्या पुढे अवेलेबल आहे. पुढे येत असताना याच्या काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे. याच्यात 3 टप्प्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर होणार आहे. स्क्रीनिंग टेस्ट जी 90 मार्क्स साठी असणार आहे. ऑब्विसली आता नेमकं स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे हाही पार्ट तुम्हाला माहिती असला पाहिजे, तो पुढे आपल्याला बघायचा आहे. टायपिंग टेस्ट जी की इंग्लिश विषय दिलेला असल्यामुळे इंग्लिश विषयाची ती टायपिंग टेस्ट आपली असणार आहे. ती 20 मार्क्स साठी आपल्याला असेल. आणि थर्ड याच्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यू म्हणू आपण, इंटरव्ह्यू 40 मार्क्स म्हणजे आपण या पोस्टसाठी, क्लरिकलच्या या पोस्टसाठी इलिजिबल आहे किंवा नाही हे त्यामधून आपल्याला चेक केलं जाणार आहे. अशा 3 टोटल स्टेप्स मधून आपल्याला याचं सिलेक्शन होणार आहे. पुढे येत असताना जे स्क्रीनिंग टेस्टच्या बाबतीत दिलेलं होतं तर टोटल स्क्रीनिंग टेस्ट ही 90 मार्क्सची आहे, ज्याच्यासाठी मिनिमम पासिंग मार्क्स पण दिलेले आहेत 45 पासिंग मार्क्स आहेत. जी की 1 आवरची एक्झाम आहे. रिटर्न टेस्ट पेपर शुड बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ज्यामध्ये मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, अरिथमॅटिक आणि कम्प्युटर असे विषय दिलेले आहेत. त्याच्या बाबतीत पण डिटेल इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. बघा, आपल्याला मराठी विषयामध्ये 10 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी आहेत, ज्यामध्ये ग्रामर असेल किंवा बेसिक गोष्टी मराठीच्या विचारलेल्या असतील. इंग्लिश विषयासाठी टोटल 20 क्वेश्चन्स आहेत. फक्त स्पेलिंग मिस्टेक असेल, ग्रामर असेल या आणि वर्ड युजेसवर डिपेंड असलेला सोपा पेपर असणार आहे. जनरल नॉलेज सोपा याच्यासाठी म्हणतोय कारण की बँकिंगची तयारी करणारे जे विद्यार्थी याला इलिजिबल असतील त्यांच्यासाठी हे इंग्लिश एकदम इझी असणार आहे. मराठीचा पार्ट आपण वेगवेगळ्या एक्झाम मध्ये बघत आलेलो आहे. महावितरणच्या असेल किंवा जिल्हा मध्यवर्तीच्या असेल, तिथं आपण मराठीचं ग्रामर आणि बेसिक गोष्टी रीड केल्या असतील तर हे आपल्याला 10 मार्क इझिली घेता येतील. पुढे जनरल नॉलेज विषयाला दिलेले क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स, एक्सपेरिमेंट्स, वर्क ऑफ इमिनंट पर्सन्स, हिस्ट्री, जिओग्राफीवर डिपेंड असे
महाराष्ट्राच्या रिलेटेड असलेले फक्त टोटल 10 क्वेश्चन आहेत. जनरल इंटेलिजन्स मध्ये आपल्याला ऍप्टिट्यूड बेस्ड क्वेश्चन 20 मार्क्स साठी असणार आहेत. अरिथमॅटिकच्या रिलेटेड आपल्याला यामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, अवरेज, पर्सेंटेज, डेसिमल, फ्रॅक्शन टॉपिकच्या नावासहित दिलेलं आहे. याच्यावर 20 क्वेश्चन्स 20 मार्क्स साठी आपल्याला असणार आहेत. आणि शेवटी कम्प्युटर नॉलेज साठी आपला कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन हे असणार आहेत. हे 10 क्वेश्चन्स आपल्याला यामध्ये विचारले जाणार आहेत. पॅटर्न कडे बघता हा पेपर खूप इझी असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि नेमका हा पेपर कसा असेल किंवा काय, तर या रिलेटेड मी एक वेगळा व्हिडिओ घेईन ज्यामध्ये आधीच्या वर्षाचा एखादा बॉम्बे हायकोर्टचा पेपर आपल्याकडे अवेलेबल असेल, त्या पेपर मधले 90ला 90 क्वेश्चन किती इझी आहेत हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर सगळ्यात महत्वाचे खूप सोपा सिलेबस आहे, ज्याला पास होणं काही अवघड नाहीये. पुढे येत असताना आपल्याला अजून काही इन्फॉर्मेशन या बाबतीत बघायच्या आहेत, त्या म्हणजे दिलेल्या ऍड मध्ये आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन ज्या दिलेल्या असतील त्या आपल्याला पुढे बघायचे. ते पीडीएफ जी पब्लिश झालेली ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे. @ABD संकल्प हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे हे अवेलेबल आहे. जनरल कॅटेगरीच्या एजच्या बाबतीत ऑलरेडी सांगितलेलं आहे. हायकोर्टचे एम्प्लॉईज असतील तर 18 ते नॉट अप्लिकेबल, म्हणजे ते 18 पासून एज पुढे असलेले सगळेच्या सगळे एम्प्लॉई इथं फॉर्म अप्लाय करू शकतात. जे हायकोर्ट किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये क्लिअरली सांगितलंय की मस्ट possess युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. प्रिफरन्स विल बी गिवन टू द होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ हे सांगितलंय. इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन ऑफ स्पीड 40 WPM हे आपल्याला दिलंय. और अबो गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट, आपल्याला टायपिंगचं सर्टिफिकेट जर असेल तरी सफिशियंट आहे. यामध्ये ऍडिशनल महत्वाची इन्फॉर्मेशन जर बघितली तर सर्टिफिकेट रिगार्डिंग क्वालिफिकेशन ऑफ कम्प्युटर नॉलेज. बरं, यामध्ये ऑर जे दिलेलं आहे, ऑरच्या सेक्शन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत, महाराष्ट्राच्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत ज्या ज्या कम्प्युटरच्या रिलेटेड सर्टिफिकेट्स आपल्याला डिस्ट्रीब्युट केल्या जातात त्या सगळ्या यामध्ये चालणार आहेत. शेवटी तर MSCIT सर्टिफिकेट पण दिलेलं आहे. याची सगळीच्या सगळी लिस्ट ही पीडीएफ मध्ये दिलेली आहे. त्यापैकी कुठलंही सर्टिफिकेट आपल्याजवळ असेल तरी टायपिंगचा क्रायटेरिया आपण फुलफिल करू शकतो. अपॉइंटमेंट वगैरे ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, जनरल इन्फॉर्मेशन मध्ये येऊन जातील. गाईडलाईन्स ऑफ एक्झामिनेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे. त्याच्यासाठी मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, अरिथमॅटिक आणि कम्प्युटर असणार आहे. टायपिंग टेस्टच्या बाबतीत काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मिनिमम पासिंग मार्क याचे 10 दिलेले आहेत. टोटल 20 मार्क्सचा हा पेपर असणार आहे. इथे क्लिअरली सांगितलंय ड्युरेशन 10 मिनिट्स, टायपिंग पॅसेज कंटेनिंग ऑफ 400 वर्ड्स. 400 वर्ड्सचा एक आपल्याला पॅसेज दिला जाईल, तो आपल्याला टाईप करायचा आहे 10 मिनिटांमध्ये. आपल्याला ते 20 मार्क्ससाठी, त्यापैकी मिनिमम पासिंग मार्क्स 10 आपल्याला घ्यावे लागतील. ओके. त्यानंतर 40 मार्क्स आपल्याला इंटरव्ह्यू वाला पार्ट जो सांगितलाय मी की आपण इलिजिबल आहेत का नाही याच्यावर आपल्याला काही क्वेश्चन्स असतील. सिलेबस फॉर स्क्रीनिंग टेस्ट हा ऑलरेडी मी सांगितलेला आहे. याच्या बाबतीत मी पेपर मागच्या वर्षीचा वगैरे किंवा त्याच्या आधीच्या वर्षीचा कोणता होता, त्यावर कोणते क्वेश्चन विचारले होते प्रत्येक सेक्शनवर, तेही आपल्याला बघायचे आहेत. प्रोसिजर फॉर ऑनलाईन पेमेंट सगळ्यात महत्वाचं आहे. पेमेंटच्या बाबतीत एक वेगळा अपडेट याच्यामध्ये दिलेला आहे. अ कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू पे एक्झामिनेशन फीस ऑफ ₹1000. 1000 रुपये फीस आहे. थ्रू SBI कलेक्ट अँड ऑनलाईन पेमेंट गेटवे फॅसिलिटी ओनली. इथे एवढं दिलंय की आपल्याला हे जे 1000 रुपयाचं पेमेंट करायचंय ते SBI कलेक्ट या ऑनलाईन पेमेंट गेटवेवरच करायचं आहे. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. यामध्ये दिलंय द कॅन्डिडेट्स आर डिरेक्टेड टू फॉलो द इन्स्ट्रक्शन गिवन इन द युजर मॅन्युअल फॉर ऑनलाईन पेमेंट थ्रू SBI कलेक्ट फॅसिलिटी. हे त्याच्याशिवाय आपल्याला दुसऱ्या कुठल्याही फॅसिलिटीने पेमेंट करता येणार नाही, हे एवढं दिलेलं आहे. द बॉम्बे हायकोर्ट रजिस्ट्री डज नॉट टेक एनी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द रूल्स टर्म्स विल बी फ्रेम बाय SBI कलेक्ट. ओके. पुढं काय दिलं आपल्याला, इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन. यामध्ये काही महत्वाच्या इन्फॉर्मेशन मी हायलाइट केलेल्या आहेत. Candidates shall have submit their application online only in the prescribed format through the Bombay High Court website. इथं bombay-high-court.nic.in ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे. फॉर विच लिंक शॅल बी ओपन ॲट 11 AM. 15 डिसेंबर पासून ही लिंक स्टार्ट झालेली आहे आणि ही 5 जानेवारी 2026 म्हणजे आपल्याला ऍप्लिकेशन जी फायनल डेट आहे, लास्ट डेट जी आहे ती 5 जानेवारी 2026 असणार आहे. तोपर्यंत आपण हा फॉर्म अप्लाय करू शकतो. त्यामध्ये बाकी जनरल इन्फॉर्मेशन दिलेले आहेत की
पासपोर्ट साईज फोटोज त्यांची साईज काय असणार आहे. पुढे बघून घेऊ आपण काही डिक्लेरेशन वगैरे दिलेलं आहे का याच्यामध्ये? डिक्लेरेशन वगैरे दिलेलं नाही. व्हाईल फुलफिलिंग द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कॅन्डिडेट शुड मेन्शन क्वालिफिकेशन फॉलोइंग सिक्वेन्स. ओके, एस-एस-सी, एच-एस-सी, ग्रॅज्युएशन. इफ पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ते पण मेन्शन करायचंय. त्या सिक्वेन्समध्ये आपल्याला ते मेन्शन करायला सांगितलेलं आहे. पुढं आपल्याला यामध्ये काही इन्फॉर्मेशन ज्या महत्त्वाच्या आहेत त्या बघायच्या आहेत. शेवटी याच्यामध्ये हां, व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स दिलेलं आहे. कॅन्डिडेट्स हू आर लाइकली टू बी कॉल्ड फॉर व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स शाल सबमिट सेल्फ अटेस्टेड कॉपीज. ओके. जे काही आपले ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट असतील किंवा सर्टिफिकेशन ऑफ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, त्यामध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा यामध्ये सर्टिफिकेट ऑफ एस-एस-सी 10वी सनद असेल, हा पार्ट याच्यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर सेकंड आपल्याला मार्कशीट जेवढ्या पण आहेत ग्रॅज्युएशनच्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ज्या आपण अप्लाय करणार आहेत, त्या पासिंग सर्टिफिकेट सहित आपल्याकडे असले पाहिजे. सच एज एस-एस-सी, एच-एस-सी, ग्रॅज्युएशन, लॉ असेल तर लॉ ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, ई-टी-सी असं दिलेलं आहे. त्यामध्ये सी-जी-पी-ए, एस-जी-पी-ए ज्याही फॉर्मॅटमध्ये मार्क्स असतील ते आपल्याला दिलेले आहेत. थर्ड अँड इम्पॉर्टंट याच्यात सर्टिफिकेट इश्यूड बाय गव्हर्नमेंट बोर्ड, म्हणजे जी-सी-सी ऑर गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंगचं जे आपल्याला सर्टिफिकेट असेल, और ITIचं सर्टिफिकेट आहे ज्यामध्ये स्पीड ही 40 WPM ची असली पाहिजे इन इंग्लिश टायपिंगचीच असली पाहिजे, हे पण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. बाकी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन, वेदर वेअर द कॅन्डिडेट्स नेम इज चेंज, अ कॉपी ऑफ गव्हर्नमेंट गॅझेटेड और मॅरेज सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट. ज्यांच्या नावात बदल असतील त्यांना ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला गॅझेटेड सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट असलं पाहिजे. एन-ओ-सी वगैरे असली पाहिजे जर ऑलरेडी कुठे एम्प्लॉय असेल तर. हां. शॉर्टलिस्ट कसं करणार? द सिलेक्शन कमिटी रिझर्व्ह द राइट टू अडॉप्ट अॅन अप्रोप्रिएट मेथड. इथं काय मेन्शन केलेलं नाही. इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट्स दिलेले आहेत. जनरल इन्स्ट्रक्शन असतील यामध्ये. त्यानंतर इन्फॉर्मेशन काही आपल्याला दिलेली आहे का? येस, इथं काय दिलेलं आहे? सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट अशा 2 लागणार आहेत. ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट इन द स्क्रीनिंग टेस्ट, टायपिंग टेस्ट अँड इंटरव्ह्यू, अ select list and wait list of candidates for the above said post will be prepared, okay, in the order of merit and same will be published on official site. Okay, the select list wait list shall be valid for a period of 2 years, 2 years from the date of publication. बरं, यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन यामध्ये शेवटी काही दिसत नाही. अदर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिल्यात. इन्स्ट्रक्शन या सेम असतील. 8 डिसेंबरचं हे नोटिफिकेशन किंवा PDF आहे. त्या खाली आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट हा पार्ट दिलेला आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायचं. तर हे सगळंच्या सगळं बेसिक आणि पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला बॉम्बे हायकोर्टमध्ये ज्या क्लरिकल पदाच्या ॲड आलेल्या आहेत, त्यामध्ये फक्त क्लरिकल सोबत दुसरं क्लरिकल मध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन सहित फक्त दुसरं एक इलिजिबिलिटी म्हणजे काय, तर आपल्याकडे टायपिंग सर्टिफिकेट इंग्लिश मधलं असलं पाहिजे. अदरवाईज आपल्याला जर एक्झाम पॅटर्न बघितला तर हा काही जास्त अवघड दिसत नाही. जेवढेही इलिजिबल स्टुडंट आहेत त्या सगळ्या स्टुडंटनी हे फॉर्म अप्लाय केले पाहिजे. आणि अशाच सगळ्या नवीन ॲडसाठी @ABD संकल्प आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन करून ठेवायचं आहे, आणि सोबत युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. टिल देन हा व्हिडिओ जेवढेही आपल्या ओळखीतले विद्यार्थी आहेत ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि इंग्लिशमध्ये टायपिंग सर्टिफिकेट वगैरे आहे, त्यांच्या सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यापर्यंत तुमच्या सगळ्यांचे